हरिओम. आज रविवार 5 एप्रिल 2026, संकष्ट चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की संतांच्या संगतीचा परिणाम. ऐकूया. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते, ज्याच्या अंगात विष भिनलं आहे अशा माणसाला जखमेवरती गोळी नुसते ठेवतात, म्हणजे मग ती सर्व विष शोषून घेते आणि नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते. त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपलं पाप शोषून घेतलं जातं आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतःच शुद्ध राहतो. सत्संगती मिळेल पण ती टिकणं फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत. विषय लोकांची संगत ती मात्र बाधक फार ठरते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम उत्पन्न होईल तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल? ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असं वाटू लागलं म्हणजे भजन पूजन करणाऱ्यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आणि म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगतीतला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचं सांगतायत, पण आपलं मन विषयात वावरत असल्याने त्यांचं बोलणं आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असलं तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधीने त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावं? ज्याला भगवंताचं अधिष्ठान आहे त्याचं कडक बोलणं सुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही ना. आई पण जसं सगळीकडे सारखं, त्याप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेलं पद मिळवण्याचं साधन आपणही करतो, पण त्यांचं करणं निसंशय असं तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात. त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. अगदी त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते. तसं आपलं बोलावं, आपण बोलावं. आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही बरं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.